हाय फ्रेंड, कशा आहात? बरे आहात का तुम्ही? तर 2-3 दिवस झाले माझी तब्येत खराब झाली होती. मी काही व्हिडिओ नाही टाकलेले. तर माझे जे पहिलेचे व्हिडिओ होते मी ते टाकले होते. पण असे व्हिडिओ बनवून नाही टाकले मी. तर फ्रेंड्स मला आता बरं वाटतंय. तर काल संगमवाडीचा आमच्या उरूस होता. तर संगमवाडीच्या उरसाचं मला काय टाकायला काही वेळ भेटला नाही आहे. आणि माझी तब्येत पण खराब होती कारण की मला जायचंच नव्हतं. पण काय झालं की स्नेहा एकटी जाणार होती. ती चुलतीची पण मुलगी आली होती, छोटी आहे 7वीला शाळेला. तर दोघी निघाल्या होत्या. तर माझी तब्येत खराब होती तरी पण म्हटलं चला तुमच्यासोबत कोणी नाही आहे तर मी येते. पण मी गेली, पण काय झालं की मला चक्कर वगैरे यायला लागली. मी 2 वेळा बसली कमीत कमी. मग त्यांना लगेच घेऊन आली इकडं. चला म्हटलं माहिती काय तब्येत नीट नाही आहे, मला चालूशी पण वाटेना. तर मग स्नेहा म्हणते ठीक आहे मग चला आपण जाऊया. तर फ्रेंड्स, तर मी आज चांगली झालेली आहे. तर इथून पुढे व्हिडिओ माझे चांगले येतील तुम्हाला. मला सबस्क्राईब करा. कुठं चुकी होत असेल तर सांगा. मला यूज कमी येतात, प्लीज अजून विनंती करून सांगते की सबस्क्राईब करा मला. आणि काय चुकत असतं सांगा पण. तर मी तुमची लाडकी काय गरीब बहीण आहे, लाडकी बहीण आहे मी तुमची. तर मला खरंच तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर स्नेहा काय व्हिडिओमध्ये येत नाही. तुम्ही म्हणत असाल की मुलगी व्हिडिओमध्ये येत नाही, व्हिडिओमध्ये येत नाही आहे मुलगी. मुलगा पण येत नाही. ताईंना 2 मुलं आहेत आणि येत नाही आहेत. तर त्यांना आवडत नाही. मग त्यांना नाही आवडत तर मग मी जास्त त्यांना बोलू शकत नाही ना फ्रेंड्स. कारण की ती नाही म्हणतात. तर ते आवाज पण द्यायला नको म्हणतात मला. मी त्यांना म्हटलं ना तर मला आवाज तरी द्या फक्त तुमचा. तर नाही देत. तर मी एकटीच व्हिडिओ बनवते. तर ठीक आहे असू द्या. त्यांना आवडत नाही तर मी पण जास्त काय बोलू शकत नाही त्यांच्याशी. तर तुम्ही मला सपोर्ट करचाल हे माहीत आहे मला की तुम्ही गरीब बहिणीला तुमचा सपोर्ट करचाल. आणि दुसरी गोष्ट एक सांगायची होती की माझ्या मिस्टरांना मी स्वतःहून बोलली की माझा भाऊ वारलेला आहे. तर माझ्या भावाची इच्छा होती की माझ्या बहिणीने तुम्ही एकत्र राहावं म्हणून. तर मी त्यांना म्हणली की आपण एकत्र राहू. पण मिस्टर राहायला काही एकत्र राजी नाही आहे. ते म्हणतात मला काय राहायचं नाही आहे. तर ठीक आहे फ्रेंड, त्यांची मर्जी. तर मी 2 महिने झाले मी आता घरीच आहे. 2-2.5 महिने झाले माझा भाऊ गेल्यापासून. मी घरातच आहे. तर मी करते छोटं-मोठं काम आपलं. तर मी काय ते सांगितले मागच्या व्हिडिओमध्ये मी काय काम करते ते इथंच. तर माझा जे बॅलन्स होता ते 2-3 महिन्यात खतम झाला माझा. तर बाकीचं पण थोडंफार काम करते मी. तर चाललं आहे माझ्या घरातलं असंच हळूहळू. तर प्लीज मला सपोर्ट करा. आणि मी दवाखान्यात नाही गेलेली फ्रेंड. मी मेडिकलमधल्याच गोळ्या आणल्या होत्या, तीच मी खाल्ल्या. मेडिकलमधल्या गोळ्यांनीच बरं वाटलं. स्नेहा खूप मला रिक्वेस्ट करत होती मम्मा चल दवाखान्यामध्ये. पण मी काय गेली नाही फ्रेंड. कारण की मला गोळ्या औषधाने तर मेडिकलमधल्या फरक पडत असेल तर ठीक आहे ना. तर मग म्हणून मी गेली नाही. तर मला फरक पडला आणि तुमच्या आशीर्वादाने, देवाच्या आशीर्वादाने. तर आणि एक म्हणजे बड्डे पण नाही बनवला. मी स्नेहाला म्हटलं होतं माझा बड्डे काय बनवू नको. पण फ्रेंड तुम्हाला एक सांगायचं मला की स्नेहाने केक आणला होता छोटा आणि ती केक कट केला. कारण की मी तिला म्हटलं होतं तरी पण मला केक काय कट नाही करायचा आणि तू केक काय आणू नको. पण तिने छोटासा का होईना पण तिने संध्याकाळी आणून कट केला. चला असू दे म्हणलं, लेकराने आणलंय तर आपण त्यांना आता जास्त बोलू पण नाही शकत. आणलं तर फेकून पण नाही देऊ शकत ना आपण. तर ठीक आहे म्हटलं मी कट करते. तर मग हे असं झाले बघा. तर सपोर्ट करा मला. यूट्यूबवाल्यांनी अजून 1.5 महिन्याचा चान्स दिलेला आहे. तर त्या 1.5 महिन्यात काय होईल असं वाटत नाही आहे मला. तर आता काय बोलू शकत नाही आपण. आपलं नशीब तर बदलत असेल तर 1 सेकंदामध्ये पण बदलतं. आणि नाही बदलायचं म्हणलं तर नाही. पण पहिल्यापासून मी दुःखातच दिवस काढतो. दुःखात जे काय स्वप्न म्हणजे असं मी उभा केलं की मला हे स्वप्न माझं खरं होईल, सक्सेस होईल. किंवा मी कुठल्याही गोष्टीचं स्वप्न बघितलं पण ती काय आत्तापर्यंत सत्य काय झालं नाही आहे. तर बघू आता इथून पुढं पण होते का नाही होत मला माहीत नाही. सगळं काय तुमच्या हातामध्ये, देवाच्या हातामध्ये आहे. मला विश्वास आहे माझ्या फॅमिलीवर की 1.5 महिन्यानंतर की मी सक्सेस होईल म्हणून. पण लवकरात लवकर मला सबस्क्राईब करा. जास्त येत नाही ते. तर मी तुमची बहीण अडाणी आहे, मला समजून घ्या जरा. मला ते व्हिडिओचं पण काही कळत नाही, बोलायला येत नाही आहे काय.
तर प्लीज मला समजून घ्या. तर चला, व्हिडिओ मोठा होतो तर मी इथंच व्हिडिओ थांबवते. चला बाय फ्रेंड्स.